पांढरा शर्ट, पांढरी टोपी आणि चढपातळ बांधा। हा माणूस कोणी साधासुद्धा नाहीये, तर हा माणूस आहे मुंबईचा कुख्यात गुंड अरुण गवळी। एकेकाळी मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये हवा करणारा हा डॉन आता लवकरच तुरुंगातून बाहेर येणार आहे। अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने दिले आहेत। आजच्या या व्हिडिओतून आपण अरुण गवळी कोणत्या प्रकरणामध्ये जेलमध्ये गेला होता आणि त्याला का जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली हेच जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची हत्या केल्याप्रकरणी अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। 2 मार्च 2007 या दिवशी संध्याकाळी 4:45 वाजता मुंबईतल्या घाटकोपरमध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर दिवसभरातील कामं संपवून त्यांच्या घरी टीव्ही पाहत होते। असलपा व्हिलेजच्या रुमानी मंजिल चाळीत ते राहत होते। कमलाकर जामसंडेकर यांनी त्यावेळी अखिल भारतीय सेनेचे उमेदवार अजित राणेंचे 367 मतांनी पराभव केला होता। कमलाकर जामसंडेकर यांच्या पत्नी कोमल या कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या। जामसंडेकर यांची भाची स्वयंपाकघरात काम करत होती। इतक्यात घराबाहेर 2 मोटरसायकल येऊन थांबल्या आणि त्यावरून 4 लोक उभे राहिले। त्याने त्याच्याकडच्या बंदुकीने जामसंडेकर यांच्यावर पिस्तुलाने गोळीबार केला। हा गोळीबार अत्यंत जवळून म्हणजे पॉइंट ब्लॅक रेंजकडून करण्यात आला होता। या हत्येचे धागेदोरे अरुण गवळीपर्यंत पोहोचले। याच प्रकरणात अरुण गवळीला अटक करण्यात आली। कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येनंतर जवळपास वर्षभराने ही बाब उघडकीस आली आणि ही सुपारी अरुण गवळीने दिली होती हे स्पष्ट झाले। त्यावेळी अरुण गवळी भायखळा मतदारसंघाचा आमदार होता। या सुपारीसाठी अरुण गवळीला 30 लाख रुपये मिळाले होते। या हत्येप्रकरणी गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। आता आपण 2006चा शासन निर्णय नेमका काय सांगतो ते पाहूया। वयाची 65 वर्ष पूर्ण झालेल्या अशक्त निम्मी शिक्षा भोगलेल्या कैद्यांना शिक्षेतून सूट दिली जाते। त्यानुसार अरुण गवळीने शिक्षेतून मुदतपूर्व सुटकेची मागणी केली होती। त्यानंतर आता न्यायालयाने या संदर्भातले निर्देश दिले आहेत। जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांना 14 वर्ष तुरुंगवास पूर्ण केल्यानंतर 65 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या कैद्यांना तुरुंगातून सोडता येऊ शकतं असा शासन निर्णय आहे। अरुण गवळीचा जन्म हा 1955चा आहे। तो आता 69 वर्षांचा आहे। जामसंडेकर हत्या प्रकरणात अरुण गवळी 2007 पासून तुरुंगात आहे। त्यामुळे तो 16 वर्षांपासून तुरुंगात आहे। 2006च्या परिपत्रकानुसार सुटकेसाठीच्या 2 अटी अरुण गवळी पूर्ण करतो हे स्पष्ट दिसतंय। त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अरुण गवळीच्या सुटकेचे निर्देश दिले आहेत। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।